विधान परिषद निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात एकूण 94.68% मतदान करण्यात आलं। इथे एकूण 451 जनप्रतिनिधींपैकी 427 जणांनीच मतदानाचा हक्क बजावला। विधान परिषदेची निवडणूक गुरुवारी पार पडली। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांचा विजय निश्चित असल्याचं मत नगरसेवक प्रशांत देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केलं। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी मैदान सोडल्यामुळे आता भाजपचे प्रवीण पोटे आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। प्रवीण पोटे यांनी गेल्या 2 वर्षांपासून निवडणुकीची तयारी केलेली असल्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या 3 ते 4 फेऱ्या निवडणुकीपूर्वी झाल्यामुळे जवळपास सर्वच मतदारांपर्यंत ते पोहोचलेत। त्यामुळे त्यांचा विजय निश्चित समजला जातोय। बाईट प्रशांत देशपांडे, नगरसेवक। काँग्रेसनं काढलेला व्हीप पूर्णतः चुकीचा असून जिथे हात वर करून मतदान करावायचं असतं तिथे अशा प्रकारे व्हीप जारी करता येतो। जारी झालेल्या पक्षादेशाचा अनादर कुणी केल्यास त्याच्यावर कारवाई करून त्याचं सदस्यत्व रद्द करता येतं। तथापि विधान परिषदेच्या मतदानात अशा प्रकारे व्हीप काढता येत नाही। त्यामुळे काँग्रेसनं चुकीचा व्हीप काढला असल्याची ही चर्चा मतदान केंद्रावर सुरू होती। अरुण जोशी, USN न्यूज, अमरावती।